नमस्कार, फूड क्वीन मेघामध्ये आज आपण आंबट गोड चवीचा कैरीचा टक्कू बघणार आहोत। कैरीचा सीझन चालू झाला आहे आणि बाजारामध्ये कैरी सहजपणे उपलब्ध पण होत आहेत। टक्कू बनवण्यासाठी कैरी ही फ्रेश आणि करकरीत असावी, जेणेकरून टक्कू हा छान चवीचा आणि जास्त दिवस टिकतो। या ठिकाणी मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे। तुम्ही कुठलीही लोणच्याची कैरी वापरू शकता। प्रथमतः कैरी ही पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यावी। कोरडी झाली की त्याचा देठाकडचा भाग काढून टाकायचा आहे आणि कैरीची साले पूर्णपणे काढून घ्यायची आहेत। हे बघा, या ठिकाणी कैरीची साले ही काढून झालेली आहेत। आता ही कैरी व्यवस्थित किसून घ्यावीत। कैरी पूर्णपणे किसून घ्यावी। कैरी ही कुठल्याही किसणीने तुम्ही किसू शकता। थोडीशी किसणी मोठी असेल तर उत्तम। हे बघा, या ठिकाणी आपला हा किस तयार झालेला आहे। तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, केप्र लोणचे मसाला 2 चमचे, हिंग पाव चमचा, साखर 4 चमचे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखरेऐवजी या ठिकाणी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सारे मसाले कैरीमध्ये एकजीव होतील। हे बघा, या ठिकाणी कीस आणि मसाला व्यवस्थित मिक्स झालेले आहे। तर मग आता आपण फोडणी तयार करून घेऊ। फोडणीसाठी एका फोडणी पात्रामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल हे थोडं जास्तच वापरायचं आहे, जेणेकरून हा टक्कू बरेच दिवस टिकतो। मोहरी पाव चमचा, जिरे अर्धा चमचा। मोहरी आणि जिरे तडतडले की यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे। आता ही फोडणी किसामध्ये टाकून घ्यायची। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। केप्र लोणचे मसाला हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकला तरीही चालतो। टक्कू हा तेवढाच चवीला छान लागतो। आंबट आणि गोड चवीचा टक्कू या ठिकाणी तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी करून पहा आणि मला तुमचे अनुभव कळवा। तर मग अशाच एका नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू। तोपर्यंत खात रहा, मजेत रहा। धन्यवाद।